अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे नवीन वर्षाची सुरुवातच होईल लई भारी, फक्त करा हे 5 उपाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन वर्ष हे समृद्धी आणि आरोग्याचे जावे, यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी आपण काही साधे आणि प्रभावी धार्मिक असे उपाय करणार आहोत. नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे. दिवसाची सुरुवात. ब्रह्ममुहूर्तावर उठणे. वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते. अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा हळद मिसळून स्नान केल्याने शरीराची शुद्धी होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. सूर्यदेवाला अर्घ्य. स्नान झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी, कुंकू, अक्षता आणि लाल फूल घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे आत्मविश्वासात वाढ होते आणि मान-सन्मान मिळतो. सूर्याला अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. देवदर्शन, पूजा, हवन आणि यज्ञ. लक्ष्मी गणेश पूजा आणि हवन. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपतीला दुर्वा आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे येणाऱ्या वर्षात कार्यात विघ्न येत नाहीत. लक्ष्मी हवन करावे. कुलदैवत आणि इष्टदेवतेचे स्मरण करावे. आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करावी. शक्य असल्यास जवळच्या मंदिरात जाऊन हवन करून घ्यावे. 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि स्वामींचा वार गुरुवार. या दिवशी आपण मुख्य दरवाजा स्वच्छ करून दारात रांगोळी काढावी. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. मुख्य दरवाज्यावर हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढावे. कुंकवाने शुभ लाभ असे लिहावे आणि देवपूजा करून झाल्यानंतर स्वामींची जास्तीत जास्त सेवा करावी. नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि गुरुवार, स्वामींची सेवा तर झालीच पाहिजे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 1 पाठ करावा. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाचे वाचन करावे. संक्षिप्त गुरुचरित्र वाचावे. वर्षाची सुरुवात स्वामींच्या वारापासून होते, त्यामुळे आपण सेवा करून आपल्या आयुष्याचे सोने करून घ्यावे. आपल्या समृद्धीसाठी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुखशांती नांदते आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. शनी राहू शांती हवन. कालसर्प, श्राप योग, प्रेत योग व साडेसाती असलेल्यांनी शनी व राहू यांचे शांती हवन करावे. गोसेवा. गाईला चारा. गोसेवेला खूप महत्त्व आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा गूळ पोळी खाऊ घातल्यास ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात. दान धर्म. सर्वात प्रभावी उपाय. वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना किंवा गरिबांना अन्न, ब्लँकेट किंवा कपडे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. यामुळे शनी आणि राहूचे दोष कमी होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.